नमस्कार माननीय अमोल दादा, धैर्यशील भैया, सुनील गवळणाईचे, पंडित संजय गायकवाड, सागर पटसर, सुवर्णाताई, ॲडव्होकेट शानुसर सय्यद, सौ निलिमा जाधव, सौ विजयमाला चौटे, राजश्री कांबळे, गोवर्धन सावरे सर, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर उपस्थित बंधू भगिनींनो, तर सुरुवातीलाच मी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते की आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने मतदान करून धैर्यशील भैयांना लोकसभेला पाठवलं, याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. आत्ता त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की भाषण करायला मी त्यांना संधी दिली. मी भैया तुमची परवानगी घेऊनच तुमच्या भाषणात थोडं करेक्शन करते. संधी मी देत नाही, संधी पक्ष आणि लोकसभा मतदारसंघ देतो. तुम्ही त्यांना संधी दिली म्हणून ते पार्लमेंटमध्ये भाषण करू शकले, त्यामुळे त्याच्यात माझा काही रोल नाही. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा की त्यांनी माझं नाव घेतलं. पण आता ते पहिल्यांदाच निवडून आले आणि मला एका गोष्टीचा आनंद वाटतो की आधी दिल्लीमध्ये फक्त अमोलदादा आणि मीच बॅटिंग करायचो. आज बॅटिंग करायला 8 खासदार आज मिळालेले आहेत आणि यावेळीस अमोलदादा आणि मी तर बोललोच, पण त्याचबरोबर धैर्यशील भैया बोलले, निलेश लंके जोरात बोलले, भगरे सर बोलले, आपले बीडचे बजरंग आप्पा बोलले, म्हणजे प्रत्येक जण, आपले बाळ्या मामा बोलले, वर्ध्याचे अमर, म्हणजे 8च्या 8 खासदारांनी त्यांचं अकाउंट यावेळीस लोकसभेत उडकले. म्हणजे तुम्ही जे लोक महाराष्ट्राने निवडून पाठवले ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8च्या 8 खासदार आज तिकडे महाराष्ट्राचे प्रश्न मांडतायत, ही माझ्यासाठी एक अतिशय समाधानाची गोष्ट आहे. आधीच्या अनेक भाषणांमध्ये अनेक गोष्टी मांडल्या गेल्या. एक खूप मोठा आभार, तुम्ही पाण्याचा प्रश्न त्यांनी मांडला. मला फक्त तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे की पाण्याची स्कीम तुम्ही करणार हे सांगितलं, पण त्याला लिफ्ट करावं लागेल. ते लिफ्ट करून मगच ते इथे येईल, बरोबर. आता लिफ्ट करण्यासाठी थोडासा आपल्याला अभ्यास करायला लागेल, कारण का बारामती लोकसभा मतदारसंघात ही आम्ही लिफ्ट इरिगेशन बरंचसं केलंय. कधी कधी ते पंप वेळेवर नाही चालले किंवा त्याच्या विजाच्या बिल जर आपलं सरकार नसलं तर अडचणी येतात. हे मी स्वतः अनुभवलंय बारामती लोकसभा मतदारसंघात. तर तुम्हाला आणि धैर्यशील भैयांना मान्य असेल तर तुम्ही दोघं त्याचा एक प्लॅन करा. तुम्ही मुंबईला या, इरिगेशन खात्याशी मी स्वतः तुम्हाला घेऊन जाऊन एक चांगली मीटिंग लावू आणि टेक्निकलीही त्याच्याकडून आले. आता म्हणजे त्यांच्यासारखं आपण काम करत नाही, कारण का ते आपलं विधानसभा आली की हे करीन ते करीन. आता काय नाही तर नवीन त्यांना एक हाऊस पिटली आहे की जो येईल त्याला सांगायचं मी तुला ह्याचेच पैसे देतो, त्याचे पैसे देतो. पैसे देणारात आम्हाला मनापासून आनंद आहे. म्हणजे त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण स्कीम योजना आता महाराष्ट्र सरकारने सुरू केली. मला आनंद आहे. बहिणींना एखादा भाऊ देत असेल तर काय त्याच्यात कुणाला हरकत आहे, पण त्याच्यात 2-3 गोष्टी फक्त मला तुमच्या नजरेत आणून द्यायच्या आहेत की एक तर ते भाऊ खिशातून पैसे देत नाहीत. आपण सगळे जीएसटी भरता की नाही, आपण सगळे जीएसटी भरतो, आपण सगळे टॅक्स भरतो, त्या टॅक्सच्या पैशातून हा निधी येतो. हे एक ध्यानात ठेवा. म्हणजे या खिशातून या खिशात, ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा जो मला खरंच वेदना देणारा होता की ह्या महाराष्ट्र सरकारचे 2 आमदार आहेत, त्यांचं जे भाष्य होतं ते कुणाकडे आहे का भाषण? ते मगाशी ती 2 भाषणं कुणाकडे आहेत का? नवनीत राणा. अरे मगाशी त्या मेहबूबकडे होतं ते. हो, पण ते आहे का रेकॉर्डिंग कुणाकडे? तो महेश तो सांगून गेला होता कुठेतरी मेहबूबला, मगाशी मी सांगितलं होतं. कुणाकडे आहे? काढा तोपर्यंत, मी सांगते यांना. अरे आबा गप्पा मारत बसला हिरो. हे अतिशय महत्वाचं आहे. ते जे म्हणतात ना आम्ही खोटं बोलतो, ओ मी रामकृष्ण हरिवाली आहे, मला माझ्या पांडुरंगाला रोज उत्तर द्यावं लागतं, मी खोटं बोलत नाही.
आणि मी काय ते उगाच इलेक्शन आले म्हणून यांच्यासारख्या काही गोष्टी उगाच सांगत बसत नाही. आता हे ऐका, हे केलं का सुरू? हे कोण बोलतंय? इलेक्शन झाल्यानंतर इलेक्शन 1500 जागी 3000 रुपये केले. जर 1500 रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे 3000 रुपये, हे 1500 रुपयाचे 3000 रुपये पाहिजे, हे कधी म्हणू शकतो आपण? जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या. ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यातून वापस घेऊन येईन. ऐकलं का तो काय म्हणला? की आत्ता मी 1500 रुपये देतोय, जर इलेक्शनला रिझल्ट माझ्या आवडला तसा लागला नाही तर मी तुमचाच भाऊ आहे, 1500 रुपये वापस घेईन. असला भाऊ पाहिजे का तुम्हाला? आणि ते दुसरा कुठे गेलं? आणि हे दुसरे आणि मोठे कलाकार. कोण पात्र कोण अपात्र तुम्हाला तुमचा आमदार माहितीये. गावातल्या कोपऱ्या कोपऱ्यातल्या माणसाला ओळखणारा आमदार आहे. या इलेक्शनला पुढं पुढं पाळणाऱ्यांची यादी काढा, आपण त्यांचा कार्यक्रम डिसेंबर मध्ये करू, हा शब्द तुम्हाला देतो. हे महेश शिंदे काय म्हणतात माहितीये का? हे महेश शिंदे असं म्हणतायत की आता तर तुम्हाला पैसे देणार इलेक्शनला, त्याच्यानंतर डिसेंबर महिन्यात पुन्हा चेकिंग करणार. त्याला गाव वाडी वस्ती मधलं कुठे मतदान काय झालंय त्याला माहिती असं ते म्हणतायत. मी म्हणत नाही, ते म्हणतायत. आणि त्याच्यानंतर जिथे मतदान होणार नाही त्यांची नावं लिस्टमधून मी काढून टाकणार आणि त्यांचा कार्यक्रम करणार. काय समजतंय स्वतःला? हा महाराष्ट्र आहे. 2-2 आमदार या सगळ्या बहिणींना धमक्या देत आहेत. ह्याला धमकीच म्हणतात. मी तुम्हाला शब्द देते की असले भाऊ नसलेले बरे. आणि एक सांगते की मी एक स्वाभिमानी मराठी मुलगी आहे. आम्ही बहिणी भावाच्या दारात काही मागायला गेलेलो नाही, हे आले द्यायला. कुठली बहीण म्हणली का माझ्यासाठी योजना कर? नाही, हे स्वतःहून आलेत आम्हाला काहीतरी द्यायला. आणि नंतर म्हणतायत की जर मतदान केलं नाही तर पैसे परत घेईन. यांनी पैसे घेऊनच दाखवावे परत. या राज्यातले एकही पैसा या कुठल्याही आमदाराला मी परत घेऊ देणार नाही. हा शब्द माझा रेकॉर्ड करून ठेवा तुम्ही सगळ्यांनी. काय समजतात स्वतःला? हे खिशातले पैसे आहेत स्वतःचे आणि वर धमकी आम्हाला देणार. असले भाऊ पाहिजेत आम्हाला. ओ, आम्ही स्वाभिमानी बहिणी आहोत. आम्ही तुमच्या दारात आलो नव्हतो काही मागायला. आम्ही सुखी आहोत आमच्या सासरी. त्याच्यातून तुम्ही स्वतः येतात आणि वर आम्हाला धमकी देतात, जा नाही देत मतदान, बघू काय करतो हा बाबा. कारण काय? आम्ही स्वाभिमानी आहोत. या राज्यामध्ये कोणी आणखीन एक दुसरा एक कोणीतरी होता तो आणि काय बोलला की आम्ही पैसे देतो आहोत आणि एक बहीण गेली तर दुसरी नाती जोडू. बहीण भावाचं नातं हे 1500 रुपयांनी नाही जोडलं जात, ते प्रेमाने आणि विश्वासाने जोडलं जातं. कारण का? प्रेम आणि नाती एक असतात आणि व्यवसाय वेगळा असतो. व्यवसायात प्रेम नसतं, पैसे असतात. आणि प्रेमामध्ये पैसा नसतो, विश्वास आणि प्रेम असतं. बरोबर आहे का नाही? मग हे 1500 रुपयांनी बहीण भावाचं नातं विकत घ्यायला निघाले, एवढे मोठे झाले. त्यामुळे गलिच्छ राजकारण फक्त 3 महिन्यांसाठी आहे. आणि मग ते म्हणतात आम्ही खोटं बोलतो. मी त्यांच्यापैकी कुठल्याही नेत्याबरोबर नाही, छोट्या कार्यकर्त्याबरोबर ते म्हणतील ती वेळ आणि ती म्हणतील त्या जागेवर बसायला तयार आहे. आणि ही जी योजना काढली आहे ज्याच्यात 3 या लोकांनी आम्हाला बहिणींना धमक्या दिल्या आहेत त्याच्यावर मी चर्चेला बसायला तयार आहे. पैसे दिले, काय उपकार नाही केले. आणि हे अतिशय चुकीचं आहे. तुम्ही मला सांगा, काँग्रेसचं इतके वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं, संजय गांधी निराधार योजना काढली की नाही? कधी उपकार म्हणून काढलं का? की बघा संजय गांधी निराधारचे पैसे बंद होतील असं गलिच्छ कोणी बोललं? सर सकट कर्जमाफी आदरणीय पवार साहेबांच्या सरकारने केली तेव्हा म्हणलो का कधी? एकदा तरी कोण म्हणलं का अरे तुझी कर्जमाफी केली आहे, मतदान नाही केलं ना तर जर आता तुझी कर्जमाफी कॅन्सल, असं कोणी बोललंय? एक गलिच्छ राजकारणी येतो. आणि या स्कीमा कधी आल्या? तुम्ही धैर्यशील दादांना निवडून दिला ना त्याच्यानंतर त्यांना डोळे उघडलेत. लोकसभेपर्यंत
हे काही सुचलं नव्हतं. ना कांद्याचा भाव सुचला होता, ना ते कांद्याच्या भावाला वाढवलं म्हणून कमी केलं म्हणून माफी नव्हती, ना दुधाचा. मला सांगा, हे दुधाचा भाव किती लोकांना 5 रुपये मिळतात हो? किती लोकांना मिळाले? मग दुधाला भाव आहे का? नाही. कांद्याला भाव आहे का? नाही. सोयाबीनला भाव आहे का? नाही. आणि महागाई गगनाला टेकली आहे का? नाही. काय स्वस्त झालंय मला सांग? महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार. मी आवाहन करते, भ्रष्टाचाराच्या बद्दल तर दिल खोल के मी आता बोलू शकतो. आठवतं आपल्याला पक्षाला इंग्रजीमध्ये NCP म्हणतात, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. NCP. दिल्लीवाले येऊन काय म्हणायचे? सोलापूरलाच येऊन म्हणले होते, नॅचरली करप्ट पार्टी. म्हणजे एन फॉर नॅचरली, म्हणजे अगदीच त्यांना सवयच आहे. करप्ट म्हणजे भ्रष्टाचारी आणि पार्टी म्हणजे पक्ष. आता तुम्ही आम्हाला नॅचरली करप्ट पार्टी म्हणला, एकीकडे म्हणता ना खाऊंगा ना खाणे दूंगा. मग खाऊंगा ना खाणे दूंगा, मग आज तुमच्या सरकारमध्ये NCP कशी काय हो? आणि आरोप मी तर नाही केले. 70,000 कोटी रुपयाचा आणि भ्रष्टाचारा आरोप कोणी केला? देवेंद्र फडणवीसांनी केला. केला का नाही? मग त्या देवेंद्र फडणवीस आणि दिल्लीचे मोठ्या नेत्यांनी येऊन केला. अशी परिस्थिती असताना ज्यांच्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले, आज त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही सरकार बनवताय. मग भ्रष्टाचारी आम्ही का ते? आणि वॉशिंग मशीन माहितीये की नाही? आरोप करायचे, मग तो आपल्याकडे येतो, त्याला मशीनमध्ये टाकायचा, साफ करायचा, सत्ता द्यायची. तुम्हाला भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र हवाय का नाही? मी तुम्हाला शब्द देते, महाविकास आघाडी सरकार आल्यावर भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र आम्ही तुम्हाला करून देऊ. एक कॉन्ट्रॅक्ट मध्ये आम्ही सरकारमध्ये आल्यावर कॉन्ट्रॅक्ट जो देऊ त्याच्यात एकही खड्डा पडू देणार नाही. आज खड्डे पडतात कसे? मगाशी मोटरसायकलवर दादाबरोबर मी बसून आले, जीव मुठीत घेऊन आले होते. एकतर मी मोटरसायकलवर वर्षातून एकदा नाही, दर आठवड्याला बसते. याचं कारण असं की बारामती लोकसभा मतदार खडकवासला हा भाग आहे आणि त्या भागात खूप ट्रॅफिक असतो. संध्याकाळच्या वेळेत कार्यक्रम चुकतात, म्हणून मी अनेक वेळा मोटरसायकलवर खूप वेळा बसते, कार्यकर्त्याच्या मागे बसते आणि पटकन कार्यक्रमाला पोहोचते. कारण काही 4 चाकी गाडी काय कामाची नाही, ट्रॅफिकमध्ये तासनतास बसावं लागतं कधी कधी, किंवा आणि कुठे फिरायला गेले तरी मी पटकन बाईकवर बसते आणि कार्यक्रमाला जाते. आता ही परिस्थिती असताना मला तुम्ही समजून सांगा सगळे की ह्यांच्याबरोबर मी जेव्हा बाईकवर बसले, मला वाटलं वा वा काय प्रॉब्लेम नाही यायला. नंतर जसं गाव यायला लागलं, खडखड खडखड खडखड, मी जीव मुठीत घेऊन बसले होते. म्हटलं अरे बापरे, एवढे खड्डे, रस्ते में खड्डा के खड्डे में रस्ता. आहे का नाही तसं? पैसे तर पुरे भरले, आपण टॅक्स भरला, त्याच्यातून रस्ता झाला, मग एवढे खड्डे कसे होतात? समृद्धी महामार्ग कुणाचा आहे? देवेंद्र फडणवीसांनी केला की नाही समृद्धी मार्ग? एवढा मोठं भगदाड पडलं की नाही? टीव्हीवर पाहिलं की नाही? मग भगदाड पडतात कशी? ते नुसतं छोटासा खड्डा नव्हता, भगदाड होता, खालून सगळं दिसत होतं. अरे रेल्वेचे स्टॉपेज तुमच्याकडे येते का? ती कुठली ट्रेन हो? ती जोरात जाते ती वंदे भारत. वंदे भारत तर आमचे गरीब कष्ट करणारे असे बघतात. अहो माझ्याकडे कुठे थांबते ती? जी पुण्यावरनं निघते ती डायरेक्ट पंढरपूरलाच थांबते. मी 50 वेळा सांगितलं दौंडला थांबू द्या जरा. ती अशी झपकन जाते, पोरं पण म्हणतात वंदे भारत गॉन. त्याचा उपयोग आम्हाला होत नाही. आणि आम्हाला म्हणजे ते गरीब कष्ट. ट्रेन कुणासाठी असते? मोठ्या माणसासाठी असते का सर्वसामान्य मायबाप जनतेसाठी? ती 50 वेळा थांबली म्हणून यांना काय अडचण होते? आणि दुसऱ्या ट्रेन येत आहेत का? आणि यांनी थांबे बंद केलेले आहेत. माझ्याकडे दौंडला 160 ट्रेन थांबायच्या, आज 50 ट्रेन थांबतात. 50 110 ट्रेन थांबे त्यांनी कमी केले. कुणासाठी ट्रेन चालली आहे? जर सर्वसामान्य मायबाप जनतेला त्याचा उपयोग होत नसेल तर काय करायची ते? मग विकास कुणाचा विकास चाललाय? त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा फार आपण गांभीर्याने सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आज पुढे भूम परांड्याला सभा आहे, त्याच्यामुळे मी तुमची सगळ्यांची परवानगी घेऊन पुढे जाणार आहे. माझ्या नंतर अमोलदादा बोलतील, पण जायच्या आधी 2-3 गोष्टी महत्त्वाच्या सांगून जाऊ इच्छिते. अर्थातच पुन्हा येईन वगैरे, मगाशी तो मेहबूब बोलला, पुन्हा येईन वगैरे असलं मी पण बोलत नाही. आणि काही लोक तर म्हणतात 2 पक्ष फोडून येईन. काय कौतुकाची गोष्ट की मी कॉपी करून पास झालो. वा वा, स्वतःच्या हिमतीवर पास होऊन आले असते तर कुछ बात थी.
यांना तर कॉपी करून येण्यात बरं वाटतंय. काय म्हणतात, 2 पक्ष फोडून आणले. कसले पक्ष फोडून? ते काय प्रेमाने नाही आले तुमच्या बरोबर. ती ईडी लावली नसती तर बघते किती गेली असती तिकडे. आणि ईडी कोणी लावली? ज्यांनी लावली त्याच्याच बरोबर आहे. अरे ज्या माणसांनी पक्ष स्थापन केला, मला खरं सांगा, आमची लढाई कशासाठी आहे? मी आणि अमोल दादा जे लढलोय, कशासाठी लढलो? पक्ष कुणाचा? शरद पवारांनी स्थापन केला पक्ष. तुम्ही पक्ष नेला, तुम्ही चिन्ह नेलं. अरे मागितलं असताना प्रेमाने दिलंही असतं, पण तुम्ही ओरबाडून नेला असेल तर लढाई होगी. तुम्ही मला सांगा, तुमची आहे का घरदार? वडिलांच्या नावावर आहे का तुमच्या? कुणाच्या नावावर आहे? वडिलांच्या. मग लावू का ईडी? आता लावते ईडी आणि घेते माझ्याकडे. द्याल का मला? का लढाल? लढाल का काय कराल मला सांगा? लढणार ना? मग मी आणि अमोल दादानी केलं ते बरोबर केलं की नाही? त्याच्यामुळे आमची लढाई ही नैतिकतेची लढाई आहे. आणि असं सरकार पाहिजे. आता धैर्यशील भैया बघा, सगळ्या अडचणीच्या काळात, म्हणजे मी तुम्हाला सांगते, सगळ्यात जास्त तुतारी कुठे राज्यात पहिली चालली असेल तर ती म्हाडा लोकसभा आणि सोलापूरमध्ये चालली. म्हणजे ही चिन्ह पोचवायची जादू सोलापूरकरांनी आम्हाला कानात सांगावी हो जरा. काय चिन्ह पोचवलंय तुम्ही? दान दान दान. जो भेटायचा तो म्हणायचा तुतारी तुतारी तुतारी. म्हणलं अरे ही तुतारी पोचली कशी इतक्या लवकर? पण मी आणि अमोल दादा नेहमी विचारायचो, आणि ती तुतारी पोचवली कशी एवढी? अरे पोचली इथे. आता ती फक्त विधानसभेला वाजवायची राहिली आहे, बाकी सगळं करून झालं. आणि हे सरकार का बदलायचंय? कारण काय आहे, माझा आरोप आहे या सरकारवर, हे सरकार जुमलेबाज आहे. त्यांनी समाजाला फसवलं का? हो फसवलं. अहो धनगर समाजाला आमच्या घराच्या बाहेर येऊन म्हणले होते पहिल्या कॅबिनेटमध्ये दिलं का धनगर समाजाला आरक्षण? नाही दिलं. धनगर, मराठा, लिंगायत, मुस्लिम, भटक्या विमुक्त समाजाचे आरक्षणाचे प्रश्न आहे. संसदेत फक्त मी आणि अमोल दादा बोलतो. भारतीय जनता पक्ष कधी बोलली आहे का? गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांचं सरकार आहे. का नाही प्रस्ताव आणत? आणि मग इथे आम्हाला उगाच काळे झेंडे दाखवा. आम्हाला काही कामाला भीती नाही, कारण का आमच्या मनातच काही चुकीचं नाही. त्यामुळे त्यांची मला विनंती आहे, आरक्षणात फसवलं, शेतकऱ्यांना फसवलं, बहिणींना ओवाळणी द्यायची त्याच्यात पण आता धमकी द्यायला लागले. भ्रष्टाचारी सरकार आहे, महागाईच्या बाजूनी आहे आणि शेतकरी विरोधी हे सरकार आहे. त्याच्यामुळे ऑक्टोबरमध्ये आपल्याला सरकार बदलायचंय आणि असं सरकार आपल्याला आणायचंय जे दिल्ली समोर झुकणार. आता बघा, पालकमंत्री पद हवंय, दिल्लीला जायचंय. ग्रामपंचायतीला कुणाला तिकीट वाटू? दिल्लीला जायचंय. मंत्रीपद कुणाला मिळणार? दिल्लीला जायचंय. दुधाला किती भाव द्यायचा आहे? दिल्लीला जायचंय. कांद्याला किती भाव पडला तरी दिल्ली तुम्हाला ऐकत नाही. अरे कशी ऐकत नाही? मग सत्तेमध्ये आहात ना, मग आता माफी मागताय की ओ कांद्याचा भाव सगळा पडला होता त्याच्याबद्दल माफी. अरे खून केल्यानंतर माफी मागून उपयोग काय त्याचा? कांदा तर गेला, पाकिस्तानचा कांदा विकला गेला, आपला मागे राहिला. आत्ता माफी मागून कांद्याबद्दल काय उपयोग? मी 1 वर्ष बोलत होते कांद्यासाठी. 1 वर्ष माझं रोज भांडण व्हायचं त्या पियुष गोयल बरोबर. मी पियुष गोयलांना म्हणायची, तुम्ही ते निर्यातीचा निर्णय चुकीचा घेतलाय, जाऊ दे ना कांदा बाहेर जात असेल तर. काय तुम्हाला अडचण आहे? आमच्या कष्टकऱ्याला, शेतकऱ्याला 2 पैसे जर मिळत असतील तर कांद्याला भाव काय तुम्हाला फरक पडतोय? पियुष गोयल म्हणायचे काय नाही. कसं महाराष्ट्राच्या जनतेने दाखवलं ना, सगळी दिंडोरी, नाशिक सगळं हरले. 31 सीट आल्या आणि खरं 32 आल्या असत्या. ती 1 खोटी 50 मतांनी काहीतरी केली आहे. नाही तर खरं 32 सीट आपल्या आलेल्या आहेत. महाराष्ट्राने या सरकारला नाकारलेलं आहे, हे मान्य झालंय, म्हणून या स्कीमा आल्या आहेत. मग त्या स्कीमा आल्या, सगळ्यांना वाटलं अरे बापरे. पत्रकार विचारायला लागले, अरे बापरे केवढी मोठी स्कीम आणली, आता काय? आम्ही शांत बसू, बघूया स्कीम में काय. शेवटी पोटातलं ओठात आलंच. 2 कर्तृत्ववान भावानी धमक्या दिल्याच की मतदान नाही केलं की घेतो तुझे पैसे परत. बघते मी कसे घेतो पैसे परत. तुझं सरकार तर राहणारच नाहीये. आणि ह्या राज्यातल्या कुठल्याही महिलेला किंवा गरीब कष्ट करणाऱ्यांना मतदान करून जर मतदान केलं नाही म्हणून त्रास जर कुठल्याही आत्ताच्या सत्तेतल्या लोकांनी केला
तर गाठ या सुप्रिया सुळेची ढाल म्हणून त्यांच्यासमोर उभी राहील, पण अन्याय होऊ देणार नाही. तुम्ही बघितलं मगाशी अमोल दादाकडे ती आपलीच लेक न्याय मागत होती. अमोल दादांनी पोलिसला बोलवलं, तिची आई रडत होती, लगेच पोलिसांना यंत्रणा लावली आणि आपण त्या मुलीला न्याय देतो. आपण नाही सत्तेमध्ये, पण सत्यमेव जयते, सत्याच्या बरोबर आपण उभं राहिलंच पाहिजे. सत्याचा रस्ता हा जरा अवघड असतो, पण तोच मार्ग योग्य असतो. आणि अमोल दादा आणि मी आणि धैर्यशील दादा हे सगळे त्याच मार्गाने यात लढलो. तुम्ही सगळ्यांनी खूप आशीर्वाद दिला. हाच नात्यातला ओलावा, कारण का आदरणीय पवार साहेब आणि सोलापूर जिल्ह्याचे ऋणानं बंध माझ्या जन्माच्या आधीपासूनचे. तुमचं डायरेक्ट कनेक्शन पवार साहेबांची, आम्ही फक्त मध्यस्थी पण नाही. तुम्ही डायरेक्टली साहेबांची सोलापूरचं जी नाळ आहे, जी नाती आहेत, किंवा ह्या कुटुंबाशी, या सगळ्या सोलापूरमधल्या सगळ्या कुटुंबाची. आज विजयदादा मगाशी मीटिंगला आले होते. विजयदादा आदरणीय पवार साहेबांबरोबर सगळ्या संघर्षाच्या काळात उभे राहिले, हे मी आयुष्यभर विसरणार नाही. आणि जो जो कार्यकर्ता आणि सहकारी या काळात आमच्याबरोबर उभा राहिला, हे सगळी नाती जपायची जबाबदारी माझ्यावर आहे. आता मी तुम्हाला शब्द देते की या गेल्या 1 वर्षामध्ये जेव्हा पवार साहेबांचा पक्ष काढून घेतला, चिन्ह काढून घेतलं, सगळं जे काय होतं आमचं आयुष्य उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला. आणि चंद्रकांत पाटील येऊन बारामतीला म्हणाले, आम्हाला शरद पवारांना संपवायचंय. अहो, शरद पवारांना संपवायचा घाट भारतीय जनता पक्षाने घातला असला तरी त्याच्या विरोधात महाराष्ट्राची मायबाप जनता त्याच्यामध्ये उभी राहिली. त्यामुळे मी तमाम सोलापूरकर आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचे नतमस्तक होऊन आभार मानते की ह्या संघर्षाच्या काळात तुम्ही जी साथ दिली, त्या साथीला तुमची ही बहीण, ही इलेक्शनमध्ये काय येऊ दे हो, इलेक्शनमध्ये नाती नाही जमत. ना पैशानी नाती जमवता येतात, ना व्यवहाराने. नाती प्रेमाने आणि विश्वासाने देतात. आणि तेच प्रेम आणि विश्वास जो 6 दशकं तुम्ही आदरणीय पवार साहेबांना दिला, तोच प्रेमाचा विश्वासाचा वारसा मी एकटी नाही, अमोल दादा, धैर्यशील दादा आणि व्यासपीठावर सगळे सहकारी आणि पदाधिकारी आम्ही एकत्र नेऊ. आज आल्यानंतर अतिशय प्रेमाने आपण स्वागत केलं, याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानून तुमच्या पाण्याचा प्रश्न जो तुम्ही मांडला, आणि धैर्यशील भैयांनी जे फूड पार्कची जी सूचना त्यांनी केली, मी स्वतः दोन्ही विषयांमध्ये जातीने लक्ष घालून आपण सगळे त्याचा मार्ग कसा काढता येईल एवढं करू. पुन्हा एकदा तमाम सोलापूरकरांचे मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते. रामकृष्ण हरी. धन्यवाद.